नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील विरुड-रोंगे परिसरात यंदाच्या मान्सूनने दमदार आगमन करत पहिल्याच पावसात परिसराला अक्षरशः झोडपून काढले। काही तास सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गावातील नदी नाले दुथडी भरून वाहू लागले असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। अनेक दिवसापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या आशा या पावसामुळे पुन्हा पल्लवित झाल्या आहेत। यावर्षी उन्हाळ्याच्या तीव्र झळा आणि वाढत्या तापमानामुळे शेतकरी चिंतेत होते। खरीप हंगामासाठी शेतजमिनी तयार असल्या तरी पावसाअभावी पेरणी रखडण्याची शक्यता निर्माण झाली होती। मात्र रोंगे परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतजमिनींना चांगला ओलावा मिळाला असून शेतकरी आता पेरणीच्या तयारीला लागले आहेत। पावसाचा जोर इतका होता की गावालगतचे छोटे मोठे नाले आणि ओढे भरून वाहू लागले। अनेक ठिकाणी पाण्याचे प्रवाह वेगाने वाहताना दिसून आले। ग्रामीण भागातील नागरिकांनीही या पावसाचे स्वागत केले। लहान मुले आणि युवकांनी पावसाचा आनंद लुटला तर शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले। मात्र या संपूर्ण घटनेतील सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे विरुड-रोंगे गावापासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या चांदूर रेल्वे परिसरात पावसाचा एक थेंबही पडला नाही। रोंगे परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असताना चांदूर रेल्वे परिसरातील आकाश स्वच्छ असल्याचे चित्र पाहायला मिळाले। त्यामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात असून निसर्गाच्या या अनोख्या खेळीची चर्चा सर्वत्र रंगली आहे। एका बाजूला विरुड परिसरात नदी नाले भरून वाहत आहे, शेतकरी आनंद व्यक्त करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला चांदूर रेल्वे परिसरातील शेतकरी अजूनही आकाशाकडे आशेने पाहत पावसाची वाट बघत आहे। एकाच तालुक्यात एवढा मोठा हवामानातील फरक दिसून आल्याने हवामानाच्या बदलत्या स्वरूपावरही चर्चा सुरू झाली आहे। सध्या विरुड-रोंगे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून आगामी काही दिवसातही चांगला पाऊस झाल्यास खरीप हंगामाला मोठी चालना मिळणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे। तर चांदूर रेल्वे परिसरातील शेतकरी मात्र मान्सूनच्या दमदार हजेरीची प्रतीक्षा करत आहे। ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, धामणगाव रेल्वे, अमरावती। ही होती आजची विशेष बातमी। अशा विशेष बातम्या मिळवण्यासाठी आजच MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राला लाईक करा, सबस्क्राइब करा। मी मंगेश, धन्यवाद। भेटूया एका पुन्हा नवीन बातमीमध्ये।